श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा विषय अत्यंत गूढ, अत्यंत रहस्यमय आणि तितकाच दैवी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरात काही विशिष्ट 10 जीव, 10 किडे, 10 निसर्गातील संकेत दिसले तर ते केवळ योगायोग नसतो. हे संकेत वास्तुशास्त्र, पुराणे, संहिता आणि लोकानुभव यावर आधारित आहेत. प्राचीन ग्रंथ सांगतात की निसर्ग कधीच संकेत विनाकारण देत नाही. जिथे शुभता निर्माण होते, संपत्ती आणि सौभाग्य आकर्षित होते, तिथे काही शुभ जीव आपोआप येतात. आज आपण अतिशय सविस्तर जाणून घेणार आहोत कोणते हे 10 जीव दिसणे अत्यंत शुभ असतं. ते लक्ष्मी आगमनाचे सूचक समजले जातात. त्यांच्या आपल्या नशिबावर आणि आपल्या घराच्या ऊर्जेवर कसा सकारात्मक परिणाम होतो, कोणत्या जीवाच्या आगमनाने धन, संपत्ती, समृद्धी वाढते आणि कोणत्या वेळी त्यांना घरातून हाकलू नये, ही माहिती ऐकून तुम्हाला तुमच्या घरात घडणाऱ्या अनेक छोट्या घटना आठवतील आणि तुम्हाला जाणवेल की खरंच निसर्ग आपल्याशी बोलत असेल, फक्त आपण ओळखत नाही. तर चला सुरू करूया या 10 शुभजीवांचं रहस्य. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. शास्त्र सांगते जिथे पांढरी फुलपाखरे भिरभिरतात तिथे धनशुद्धी होते. याचा अर्थ त्या घरातील नकारात्मकता नष्ट होते. वास्तुशास्त्रीय अर्थ आहे की पांढरं फुलपाखरू म्हणजे सत्वगुण, शांतता, दैवी संदेश. जेव्हा ते घरात प्रवेश करते किंवा मुख्य दरवाज्याजवळ बसते तेव्हा ते दर्शवतं की घरातील ऊर्जा सध्या अत्यंत स्वच्छ आहे. लक्ष्मी प्रवेशासाठी शुभ वातावरण तयार होत आहे. ज्या घरात विचारबुद्धी आणि कर्मबुद्धी आहे तिथे फुलपाखरू स्वतःहून येतात. गावाकडील वयोवृद्ध सांगतात की फुलपाखरू घराच्या दारात बसलं तर पाहुणे येतात आणि लक्ष्मी येते. जर घराच्या आजूबाजूला सरडे, गिलहरी, पोपट असे दिसत असतील तर ते एक अत्यंत शुभ संकेत मानले जातात. गिलहरी रामसेतू बांधताना मदत केली, त्यामुळे तिच्यावर चिरकाल रामकृपा आहे. जी तिथे असते तिथे घरातील क्लेश कमी होतात, अनावश्यक अडथळे दूर होतात, व्यापार, पैशांचे मार्ग उघडतात. पोपट हा कमल आणि लक्ष्मीचा प्रिय जीव मानला आहे, जो दिसणे म्हणजे घरात आनंद आणि संपत्ती बोलवली जाते. कबूतर अनेकदा अशुभ मानले जाते, पण ते राखाडी किंवा काळ्या कबुतरांबाबत आहे. शुभ कबूतर पांढरा कबूतर म्हणजे शांती, दैवी संरक्षण, धनप्रवाह स्थिर होणे. पुराणानुसार पांढरा कबूतर येणे म्हणजे वर्तमान काळातील संघर्ष संपुष्टात येणार आहे असे संकेत आपल्याला दिले जातात. घराजवळ कोकिळेचा आवाज येणे. कोकिळा ही देवी लक्ष्मीची दैवी आवाज वाहक मानली जाते. जर सकाळी घराजवळ कोकिळा गात असेल तर ते दर्शवते की घरातील ग्रह दोष कमी होत आहे, धनलाभ योग्य बनत आहे, दीर्घकाळ अडलेली कामे ही अचानक सुटणार आहेत. कोकिळा गाते तिथे कल्याण घडते अशी लोकांची मान्यता आहे. सामान्यतः कोळ्यांना अशुभ मानले जाते, पण पांढरा किंवा सोनेरी कोळी अतिशय शुभ मानला जातो. तो दिसणे म्हणजे घरात धनयोग बनतो, अचानक पैसा मिळणे, प्रलंबित कामे यशस्वी होणे. पांढरा कोळी दिसल्यास ताबडतोब त्याला मारू नये. मुंग्या आपल्याला त्रासदायक वाटतात, पण प्रत्येक मुंगी अशुभ नसते. जर पांढऱ्या, सोनेरी, मधमाशी रंग मुंग्या घरात दिसल्या तर त्या धनलाभाचे सूचक मानल्या जातात. मुंगी जिथे वस्ती करते तिथे स्थिरता, समृद्धी आणि अन्नधान्य वाढ घडते असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर घरात शंख, पांढऱ्या रंगाची फुलपाखरे दिसणे. ही फुलपाखरे दिसणे म्हणजे देवी लक्ष्मीच्या पावलांचे आवाज आहेत. ही बहुधा फुलांवर बसतात, प्रामुख्याने सकाळी दिसतात. तुमच्या घराभोवती गिरगरत असतील तर घरात नवीन तेज, ऊर्जा आणि भाग्य प्रवेश करत आहे याचा अर्थ असा होतो. अनेकदा बेडूक हा नुसता पावसाचा सूचक वाटतो, पण वास्तुशास्त्र सांगते जिथे बेडूक येतो तिथे धनप्रवाह थांबत नाही, कारण बेडूक हा समृद्धीचा प्रतीक आहे आणि तो दर्शवतो घरातील पृथ्वी तत्व संतुलित आहे, धनसाठा वाढत आहे, घरात सुखाची वाढ होत आहे, मोठे शुभ कार्य होण्याचे संकेत आहेत. पांढऱ्या रंगाचा लहान कीटक घरात येणे म्हणजेच घरातील सकारात्मकता वाढत आहे, दैवी शुभयोग तयार होत आहे, कार्यसिद्धी होत आहे. विशेषतः रात्री दिव्यांजवळ पांढरे कीटक दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात येणारी मधमाशी घरात येणे म्हणजे 100% धनलाभ संकेत आहे. का आणि कसा? तर मधमाशी ही परिश्रम, संपत्ती आणि गोडवा याचे प्रतीक आहे. प्राचीन ग्रंथ आपल्याला सांगतं की मधमाशी घरात आली म्हणजे लक्ष्मी स्वतः पाहुणी घरात आलेली आहे.
विशेषतः ही गोष्ट लक्षात ठेवा, जर मधमाशी तुमच्या घरात मधाचे पोळे बांधू इच्छित असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ घरात निरंतर पैसा, कामांमध्ये यश, घरातील प्रसन्नता वाढेल. मित्रांनो, हे सर्व जीव फुलपाखरं, मधमाशी, पांढरा कबूतर, कोकिळा, पांढरे कोळी, शुभ मुंग्या, बेडूक, गिलहरी, पोपट हे नुसते जीव नाही तर हे निसर्गाचे शुभ दूत आहेत. जेव्हा आपण घराच्या आसपास हे 10 जीव दिसतात तेव्हा समजा तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडला आहे. हे संकेत आहे लक्ष्मी प्रसन्नतेचे, घरातील सकारात्मकतेचे, धनवाढीचे, समृद्धीचे, कार्यसिद्धीचे. त्याचबरोबर लक्ष्मी घरात प्रवेश केल्यानंतर कोणते संकेत आपल्याला मिळतात हे सुद्धा आपल्याला पुराणांमध्ये आपल्याला सांगितलं जातं. त्यानुसार घरात अचानक शांती आणि शांतता निर्माण होते. जेथे वादविवाद, राग, चिडचिड जास्त असेल तिथे अचानक शांतता येते. लक्ष्मीचे पहिले लक्षण म्हणजे मनशांती. घरात पैशांचा प्रवाह स्थिर होतो. पूर्वी पैसा आला की लगेच जास्त असेल, खर्च जास्त वाटत असेल तर लक्ष्मी प्रवेशानंतर पैसा टिकू लागतो. अनपेक्षित धनलाभ होतो. अनपेक्षित धनलाभ म्हणजे लॉटरी, पूर्वी थकलेले पैसे मिळणे, अचानक व्यवसायात लाभ हे अत्यंत स्पष्ट संकेत आपल्याला दिले जातात. घरातील वनस्पतींना अचानक वाढ येणे, मनी प्लांट, तुळस, त्याचबरोबर फुलझाडे अचानक ताजीतवानी होणे ही ऊर्जा वाढीची खूण आहे. घरात सुगंध किंवा मधुर सुगंध येणे, कोणत्याही परफ्यूमशिवाय मंद आणि त्याचबरोबर कधी चंदनासारखा सुगंध अनुभवास येतो, हे दैवी उपस्थितीचे चिन्ह आहे. कधी अचानक सापडलेली नाणी, चमकदार धातू वस्तू, मोरपीस हे लक्ष्मीची ऊर्जा जमिनीवर अवतरलेली असल्याचे संकेत आपल्याला देते. घरातील दिवा सहजपणे लागणे, अचानक दिवा जास्त वेळ पेटणे किंवा पूर्णपणे न विझणे हे घरातील सकारात्मकतेचे स्पष्ट चिन्ह आहे. जेवण मंद, रुचकर, गोडसर वाटणे, लक्ष्मी प्रवेशानंतर घरात अन्नवृद्धी वाढते. लहान मोठे त्रास, खर्च आणि चिंतेचे वातावरण कमी होत जाते. आरोग्य सुधारते ही मोठी खूण आहे. कबूतर, पोपट, मैना, कोकिळा हे घराजवळ येऊ लागतात. लक्ष्मी जिथे राहते तिथे जिवंत ऊर्जा वाढते. मुले चिडचिड न करता हसरी, उत्साही, खेळती असतात. हे घरातील देवत्व वाढल्याचे द्योतक आपल्याला दिले जाते. त्याचबरोबर अचानक शुभ कार्याची सुरुवात होते. विवाह, व्यवसायात नवीन संधी, नवीन गाडी, घरात देवपूजा, नवे ठिकाण हे स्वतः सुरू होऊ शकतात. घरात तणाव कमी होतो आणि वातावरण हलकं वाटू लागतं. लक्ष्मी प्रवेशानंतर वातावरणाचं ओझं जाणवत नाही. हलका, गोड आणि आनंदी वाइब्स निर्माण होतात. स्वप्नांमध्ये शुभचिन्ह दिसतात. पांढरा कमळ, सोने, पाणी, प्रकाश, मंदिर हे सर्व स्वप्ने म्हणजे लक्ष्मी संपन्नतेचे आपल्याला जे संकेत आहेत तर ते दिले जातात. घरातील वस्तू स्वतः जागेवर टिकून राहते. पूर्वी वस्तू तुटणे, हरवणे, पडणे ही बंद होतात. घरात स्थिरता येते. लक्ष्मी म्हणजे स्थैर्य आणि सुरक्षितता. त्याचबरोबर अजूनही काही महत्त्वाचे संकेत दिले जातात. त्यामध्ये घरात मेणबत्ती, दिवा, अगरबत्ती यांचा धूर अचानक वर सरळ जातो. धूर वाकडा न जाता पूर्ण सरळ वर जाणे म्हणजे घराची ऊर्जा उच्च पातळीवर गेलेली आहे. हेच लक्ष्मीच्या पूर्ण आगमनाचे अंतिम संकेत मानले जातात. जर तुम्हालाही हे संकेत तुमच्या घराच्या मध्ये किंवा आजूबाजूला जर दिसत असेल तर समजून जा की साक्षात देवी लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. निसर्ग आपल्याला रोज संदेश देत असतो, फक्त आपण ते वाचायला शिकायला पाहिजे. जो माणूस निसर्गाशी जोडून घेतो त्याच्याकडे पैसा, भाग्य, सुख, मानसिक शांतता सगळे आपोआप येतं. आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.